बोल ना. आई, बाबा. ताई 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 कधी आलीस तू? कशी आहेस? आणि ताई तुझं सासर कसं आहे? आणि जिजू नाही आले, तू एकटीच आलीस? ताई काल तुझं स्वागत कसं झालं ग तिथे? माझं स्वागत? ताई आपण इथेच उभं राहून बोलणार आहोत का? आपण आज जाऊया, चल. अगं मला आई बाबांशी बोलायचंय. ताई त्यांच्याशी नंतर बोल ना. आम्हाला की नाही तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या. चल लवकर. आता बोल, कसं आहे तुझं सासर? कसे आहेत तुझे सासू सासरे? आणि हो ताई, आमचे जिजू कसे आहेत? घर कसं आहे ग ताई त्यांचं? खूप मोठा बंगला आहे म्हणे. आणि ताई अक्षता, आकाश, गप्पा नंतर मारा. आधी ताईसाठी बनवून ठेवलेलं सरबत तर आणून द्या तिला. अरे हो, विसरलेच. आत्ता आणते हा ताई. मी पण ताईसाठी काहीतरी केले. आत्ताच आलो. सखी, काय झालंय? आल्यापासून गप्प आहेस. सासरी काही प्रॉब्लेम आहे का? कधी जातोयस कोल्हापूरला? थोड्याच वेळात निघतोय. त्याआधी इथली सगळी नीट व्यवस्था लावायला हवी ना. कालच्या प्रकरणामुळं वातावरण चांगलंच तापलंय. नाकाबंदी सुरू झाली आहे. भरीसभर म्हणून पोलिसांच्या हाती डेड बॉडी सुद्धा लागली. परिस्थिती नको तेवढी चिघळली. बॉडीची विल्हेवाट लावायला कोणाला सांगितलं होतं? रघुला, म्हणजे आधी त्याच्याच माणसाला आपण काम दिलं होतं ना. रघु तर आपला माणूस आहे. त्याच्या माणसांवर नजर ठेवा आणि आपल्या घराबाहेरची सिक्युरिटी वाढवा. अरे दादा, बरं झालं तू भेटलास. हे बघ काय मस्त हनीमूनचं पॅकेज मिळालंय मला. कोणासाठी?
आपल्या आर्यसाठी पप्पा. आता तो काही हे सांगणार नाहीच म्हणा, म्हणून म्हटलं आपलं आपणच ठरवूया. शेवटी आपणच त्याला एनकरेज केलं तर. गरज नाही. त्याची जबाबदारी त्याला कळते, तो काय करायचं ते पाहिजे. तुम्ही चिंता करू नका. अहो, मला असं वाटतं तिला सगळं कळलंय बहुतेक. तिने जाब विचारला तर काय उत्तर द्यायचं आपण? काय आता काय करणार आहोत आपण? तिला सगळं खरं काय ते सांगण्यापासून आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का? ठीक आहे ना, तिला त्या लोकांबद्दल जर का सगळं कळलंच असेल तर आपण सांगू आपला कसा नाईलाज झाला होता ते. बघू, तिने समजून घेतलं तर घेतलं. काय सांगणार? आमची मुलगी असूनही आम्ही तुझं लग्न नाही सौदा केला. सुनंदा, आई, बाबा, त्या माणसांनी आपल्याला फसवलं. ते घर चांगलं नाहीये. त्या घरातलं वातावरण गुन्हेगारांचं आहे. तुम्हालाही त्यांनी अंधारात ठेवलं हे मला माहिती आहे. माझी खात्री आहे हे जर सगळं तुम्हाला माहित असतं ना तर तुम्ही माझं लग्न नसतं लावून दिलं त्या घरात. बाबा, त्यांची श्रीमंती, मोठं घर बघून तुम्ही माझं लग्न लावून दिलत ना. तुम्हा दोघांना वाटलं असेल तुमची सखी खूप सुखात राहील. एवढ्या मोठ्या घरावर राज्य करेल. पण तसं काही नाहीये. मी माझं भलं करायला निघाला होता आणि काहीतरी भलतच होऊन बसलंय. आई, आपण फसलोय का आई?
काकू. मला वाटतं आपण याविषयी त्या लोकांशी बोलायला हवं. त्यांचं घर जर सखी म्हणते तसं असेल तर आपल्या हळव्या सखीचा कसा निभाव लागेल तिकडे. एका दिवसात तिची भीतीने काय अवस्था झाली आहे बघा. हो मला वाटतं आपण घाई नको करायला. म्हणजे मुलीची बाजू आहे आपली, जरा सबुरीनं घेऊया आपण. ताई चल जिजू आलेत. चला. नमस्कार आर्य साहेब. नमस्कार. अरे आकाश. हा आर्य साहेब आलेत. जीजू जीजू आले. जीजू जीजू जीजू. जीजू जीजू मी मागापासून तुमची वाट पाहत होतो. अहो माफ करा त्याला, चुकून झालं त्याच्याकडून. जाऊ दे ना, रागवू नका. तुम्ही आलेलं पाहून त्याला खूप आनंद झाला आणि म्हणून मी काही बोललो नाही ना. मला कळतं तेवढं. बाथरूम कुठे आहे? बाथरूम कुठे आहे? तिथे. दिवाकर, ते काय झालं का कंकण वगैरे सोडवायचा कार्यक्रम? नाही, आर्य सर आत्ताच आलेत. ठीक आहे, जे काय आहे ते लवकर करून घ्या. नाही, त्याआधी मला एक जरा महत्वाचा फोन करायचा होता. आता नाही, नंतर कर. आधी आपल्याला जेवायचंय, ते कार्यक्रम वगैरे काय आहे तो आटपा, लवकर घरी जायचंय. बरं, ते काय काय सगळं कुठे करायचंय? देवघरात तयारी केली सगळी. कासलेचा पोरगा इकडे झालाय काय? दिसला ना तर संपायचं त्याला. चला पोझिशन घ्या.
जेवणाचं कुठपर्यंत आलंय? पानं घेतलेत. बसा, मी लगेच वाढते. घर सापडलं ना, फार शोधायला त्रास नाही ना झाला? नाही, आमच्या ड्रायव्हरला हे घर ठाऊक होतं. त्याचं म्हणे इथे येणं जाणं आहे. घ्या ना, करा सुरुवात. मावशी, अगं काय करतेस? तुला माहिती ना सखीला नॉनव्हेज आवडत नाही. वासही सहन होत नाही तिला त्याचा. अगं घे, घास घे. लाजतेस कशाला? बघताय का एकमेकांकडे? घास भरवा एकमेकांना. अरे काय सांगते तुझी मोठी बहीण, भरव लवकर तिला.